पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर। मनपा हद्द वगळून सुट्टी देण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा। नाशिकमधील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर। नदी दुथडी भरून वाहत असतानाही रोजच्या प्रमाणे पार पडली गोदा आरती। नाशिकच्या नस्तनपूरमधील शनी मंदिराला पाण्यानं वेढा। परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरात पाणी साचलं। कल्याण खाडीकिनारी असलेल्या तबेल्यामध्ये पाणी शिरल्यामुळे म्हशी अडकल्या होत्या। केडीएमसीच्या सूचनानंतर सुद्धा तबेला मालकांनी म्हशी बाहेर काढल्या नाहीत। अखेर पाण्याची पातळी वाढल्यानंतर म्हशींना बाहेर काढण्याला सुरुवात। पुण्याच्या खेडमध्ये एक कार भीमा नदीपात्रामध्ये वाहून गेली आहे। कारमध्ये 3 जण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडली घटना। बचाव कार्य सुरू। कल्याण अहिल्यानगर मार्गावरील शहाड पूल वाहतुकीसाठी आज रात्रीपासून 15 ऑक्टोबरपर्यंत बंद। दुरुस्तीच्या कामासाठी शहाड पूल राहणार बंद। पर्यायी मार्गावरून वाहतूक करण्याच्या वाहतूक विभागाच्या सूचना। बीडच्या पत्रकाराच्या मुलाचं हत्या प्रकरण। यश देवेंद्र ढाका याच्या हत्येचा व्हिडिओ समोर। त्यामध्ये ते 8 जमावानं यशवर हल्ला केल्याचं व्हिडिओमध्ये समोर। 3 दिवसांपूर्वी घडली होती घटना। बीडच्या शिवाजीनगर हद्दीतली घटना। आतषबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या शोभेच्या दारूची चाचणी करताना भीषण स्फोट। या स्फोटामध्ये 8 जण जखमी। सांगलीच्या तासगावमधील कवठे एकंदमधली घटना। दसरा निमित्त फटाक्यांची आणि शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येते। पुण्याजवळ मुळशीमध्ये अंबरटेक इथे एका कंपनीमध्ये आगीची घटना। सोडियम क्लोराईडचं पॅकेजिंग होणाऱ्या कंपनीमध्ये आग। या स्फोटामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला जखमी। धावत्या लोकलमधून निर्मात्याचा फेकलेला नारळ लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। नायगाव भाईंदर रेल्वे खाडीपुलावरून पायी प्रवास करताना घडला प्रकार।